नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला सुद्धा मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही कागदपत्रे तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे। ही कागदपत्रे जर तुमच्याजवळ असतील तर 100% तुम्हाला मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे। तर यासाठी कोणकोणती कागदपत्रे तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे, तसेच मोदी आवास घरकुल योजनेचा कोणाला लाभ मिळणार आहे आणि मोदी आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना किती लाभ मिळणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। या चॅनलवर सरकारच्या नवनवीन योजनांबद्दल सविस्तर माहिती दिली जाते। चला तर मग आजचा हा व्हिडिओ सुरू करूयात। तर मित्रांनो, मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत महाराष्ट्राला 20 लाख घरे मंजूर झालेली आहेत। यामध्ये जर तुम्ही बघितलं तर यात 13,29,678 नवीन घरे आहेत आणि जे काही मागील घरे आहेत 6,37,089 या घरांचा विस्तार होणार आहे। म्हणजेच एकूण एका वर्षात 19,66,767 घरे मंजूर करण्यात आलेली आहेत। तर आता जाणून घेऊयात की या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे आणि किती अनुदान या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे, तसेच या योजनेसाठी पात्रता निकष काय आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी सांगणार आहोत। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर येथे आपण प्रधानमंत्री आवास योजना या योजनेबद्दल आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात। तर येथे पाहू शकता, तर ग्रामविकास विभाग यामध्ये प्रति लाभार्थी दिलं जाणारं जे अनुदान आहे ते आपण इथे समजून घेऊयात। तर ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना 1,20,000 रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे। तसेच डोंगरी भागातील पात्र लाभार्थ्यांना 1,30,000 रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे। तसेच या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे की हे अनुदान लवकरच वाढवण्यात येणार आहे, म्हणजे यात आणखी वाढ करण्यात येणार आहे। तसेच सदर लाभार्थी निवडीचा जो अधिकार आहे तो जे आपल्या गावाची ग्रामसभा होते त्या ग्रामसभेत हा अधिकार देण्यात आलेला आहे। आता या योजनेसाठी निवड प्रक्रिया कशी असणार ते आपण इथे जाणून घेऊयात। तर इथं पाहू शकता, सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण सन 2011 मधून उपलब्ध झालेल्या प्राधान्यक्रम यादी जनरेटेड प्रायोरिटी लिस्टची माहिती आणि आवास सॉफ्टवर उपलब्ध आहे। या सदर याद्या ग्रामसभेपुढे ठेवून त्यातून पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येते। तर प्राधान्यक्रम यादी बेघर 1 खोली लाभार्थी 2 खोली लाभार्थी याप्रमाणे निश्चित केलेली आहे। तसेच प्राधान्यक्रम यादीमधील व्यक्तींची ग्रामसभेद्वारे निवड करतेवेळी खालील निकषांवरील गुणांकनानुसार प्राधान्यक्रम देण्यात यावेत। तसेच जी काही निवड प्रक्रिया आहे ते इथे दिलेलं आहे, तर ते आपण पाहू। तर 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांची निवड करण्यात येणार आहे आणि महिला कुटुंब प्रमुख व 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेल्या कुटुंबाची सुद्धा या ठिकाणी निवड करण्यात येणार आहे। तर इथं खाली पाहू शकता, 25 वर्षावरील अशिक्षित निरक्षर व्यक्ती असलेले कुटुंब आणि अपंग व्यक्ती किंवा असे कुटुंब ज्यात शारीरिकदृष्ट्या सक्षम प्रौढ व्यक्ती नाही यांना सुद्धा या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। आणि इथे पाहू शकता, भूमिहीन कुटुंब ज्यांची उत्पन्न स्रोत मोलमजुरी आहे अशा व्यक्तींची सुद्धा या योजनेत निवड करण्यात येणार आहे। सदरील गुणांकनाच्या आधारे ग्रामसभा यादी तयार करतील व अशा प्रकारे गुणांच्या उतरत्या मांडणीने प्राधान्यक्रम यादी तयार करण्यात येणार आहे। तर आता या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा, तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज भरता येणार नाही आहे। तर या योजनेसाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करावा लागेल। तर तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये किंवा तुम्ही पंचायत समितीमध्ये या योजनेसाठी अर्ज करू शकता। तसेच या योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये सुद्धा जाऊन या योजनेबद्दल चौकशी करू शकता। तर अर्ज करण्यासाठी कागदपत्रे कोणकोणती द्यावी लागतील ते आपण या ठिकाणी जाणून घेऊयात। तर 7/12 उतारा किंवा मालमत्ता नोंदपत्र, जर मालमत्ता नोंदपत्र नसेल तर ग्रामपंचायतचे प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्ही देऊ शकता। तसेच जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र किंवा विद्युत बिल यापैकी कोणतेही एक कागदपत्रे या ठिकाणी तुम्ही देऊ शकता। त्यानंतर मनरेगा जॉब कार्ड तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे आणि बँक पासबुकची झेरॉक्स प्रत ही पण असणे आवश्यक आहे, कारण यात तुम्हाला या योजनेचे पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत। तर अशा प्रकारे जी कागदपत्रे तुम्हाला संबंधित ग्रामपंचायतमध्ये
किंवा पंचायत समितीमध्ये जमा करायची आहे। तर मित्रांनो, मोदी आवास घरकुल योजनेबद्दल दिलेली ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आपल्या संपर्कातील व्यक्तींना जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या योजनेचा फायदा होईल। तर भेटूया अशाच नवीन महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।